एक महत्त्वाची अपडेट येते आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातील वाढती वाहतूक कोंडीची समस्या ठाणेकरांसाठी डोकेदुखी ठरते। कामाला जाताना तसंच कामावरून घरी परतताना ठाणेकर तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकतोय आणि याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत मनसेने आवाज उठवलाय। ठाण्यामध्ये आज मनसेच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मनसेचा ट्रॅफिक मोर्चा असं नाव देण्यात आलं असून मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाच्या निमित्त अविनाश जाधवांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकरने। पालिकेच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात मोठा मोर्चा काढताय, मार्च काढताय, काय कारण? मला असं वाटतं जर तुम्ही मागच्या काही वर्षात ठाण्याच्या ट्रॅफिकची जर परिस्थिती बघाल तर अतिशय भयानक आहे। म्हणजे ठाण्यातून तुम्ही वसईवरनं निघालात, फाउंटनवरनं जर तुम्हाला ठाण्यात यायचं असेल तर जवळजवळ 3-3.5 तास लागतात। भिवंडीवरनं ठाण्यात यायचं असेल तर 2.5 ते 3 तास लागतात। तुम्ही शीळफाटा मार्गे मुंब्रा मार्गे जर ठाण्यात आलात तर 2-2.25 तास तुम्हाला लागतात। ठाणेकर प्रचंड त्रस्त आहे या गोष्टीला आणि त्याला अजून एक मोठं वळण मिळालं ते मागच्या महिन्याभरात 4 GR निघाले। पहिला GR प्रताप सरनाईक यांनी काढला की 31 डिसेंबरपर्यंत कुठलीही जड वाहनं शहरात येणार नाहीत। दुसऱ्या दिवशी जड वाहनं शहरात होती, तो GR रद्द झाला। मग आणखी एक GR आला जो उपमुख्यमंत्री साहेबांनी त्या दिवशी 2 दिवसापूर्वी रात्री काढला। त्यात असं म्हटलं की रात्री 12 ते सकाळी 6 याच्या व्यतिरिक्त ठाण्यात एकही ट्रक दिसणार नाही। त्याचं नुकसान असं झालं की त्याच्यामुळे एका लहान मुलीला तिचा जीव गमवावा लागला। एक मुद्दा, परिवहन मंत्री ठाणे शहरातले आहेत, उपमुख्यमंत्री ठाणे शहरातले आहेत, त्याचबरोबर आता आणखीन एक नवीन मंत्री देखील ठाणे जिल्ह्याला मिळालेला आहे। इतके सगळे मंत्री असून ठाणेकरांना याचा काय फायदा होतो? ठाणेकरांना कसा याचा फायदा होतो? एक, त्यांना ट्रॅफिक कळतच नाही। त्याच्या मागचं कारण असं आहे की ते जेव्हा निघतात त्यावेळेला ते प्रोटोकॉलने निघतात, ठाण्यातली सगळी ट्रॅफिक थांबवली जाते आणि ते सरळ निघून जातात। मग त्याला पालघरला जायला अर्धा तास लागत असेल, त्यांना भिवंडीला जायला कारण त्यांना प्रोटोकॉल आहे, त्यांना कुठेही रस्त्यात थांबवलं जात नाही। त्यामुळे आम ठाणेकरांची परिस्थितीच माहिती नाही आहे। माझी विनंती आहे उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना, कधीतरी फक्त स्वतःची गाडी आणि एकटे जाऊन बघा लोकांना रस्त्यात काय त्रास होतो। तुम्ही फक्त ठाण्यामध्ये 5-5 हजार फ्लॅटच्या प्रोजेक्टना मंजुरी देत आहे, परंतु त्या 5,000 फ्लॅटची लोक रस्त्यावर ज्या वेळेला येतील, त्यांच्या गाड्या रस्त्यावर येतील त्यावेळेला ते जुन्याच रस्त्याने जाणार आहेत। त्यामुळे पहिले रस्ते मोठे करा आणि मग आम्हाला सांगा की एवढी मोठी प्रोजेक्ट आणणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आणणार आहोत। कॅमेरामन अरविंद अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे।